हे दृश्य आहे कान्हेर रोडच्या अपघाताचं। आम्ही अनेक दिवसापासून कान्हेर रोडला सुरक्षित करा ही मागणी करतोय प्रशासनाकडे, पण अखेर आपण पाहू शकता या ठिकाणी कार अशा प्रकारे एका साईडला या ठिकाणी दुकानाला अगदी लागोलाग धडकलेली आहे। ठीक आहे, याच्यात आपण बघू शकता की कारचंही बरंचसं नुकसान झालं आहे आणि केवळ हे सगळं कान्हेर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी इथले व्यापारी गेल्या अनेक दिवसापासून करत आहेत, मात्र प्रशासन त्याची दखल घेत नाही आहे। त्यामुळं आज अखेर तो दिवस उजाडलाच ज्या दिवशी या ठिकाणी एक अपघात घडलेला आहे आणि या अपघातात खरं तर सुदैवानं कुणाचा जीव गेलेला नाही आहे, मात्र जीव जाण्यासारखी परिस्थिती ही कार अशा प्रकारे घडलेली आहे। तर याबद्दल प्रशासन नेमकं कधी जागं होईल? आम्ही पोलीस प्रशासन असेल किंवा नगरपंचायत प्रशासनाला जेव्हा ही मागणी करतो तेव्हा याचे त्यांना राग येतात। त्यांना आम्ही फक्त अत्यावश्यक समस्याकडं त्यांचं लक्ष वेधतो, परंतु ते मन लावून किंवा अगदी जी काही त्याची काळजी घ्यायला पाहिजे तशी घेत नाहीत आणि त्याचा परिणाम आज बघतो आपण। अशा प्रकारे कान्हेर रोडला हा अपघात झालेला आहे। याच्यामध्ये लोक आपण बघू शकता मोठ्या संख्येनं। इकडच्या बाजूला आपण बघू शकता ही रस्ता दुरुस्तीचं काम गेले अनेक दिवसापासून 2 महिन्यापासून हे प्रलंबित आहे, खोदून ठेवलेलं आहे। काल टेस्टिंग बी झालेली आहे, मात्र ते बुजून घेण्यासाठी आज जर कदाचित काल बुजून घेतलं असतं तर हा अपघात टाळता आला असता आम्हाला, परंतु प्रशासन त्या भूमिकेत दिसत नाही आहे आणि म्हणून अखेर अशा प्रकारे या ठिकाणचा अपघात झालेला आहे। पुन्हा एकदा आम्ही सांगतो, ही एक वॉर्निंग आहे प्रशासनाला, केज नगरपंचायतला आणि नागरिकांना एक इशारा आहे की इतक्या तंग रस्त्यामध्ये महत्त्वाच्या वाहतुकीच्या रस्त्यावर जर अशा प्रकारचं योग्य नियोजन केलं नाही तर अशा प्रकारचे अपघात घडण्याची पुन्हा पुन्हा शक्यता आहे। लक्ष देणं एवढंच प्रशासनाचं काम आहे। आता तरी प्रशासन जागं होईल का असा आमचा प्रश्न आहे। हा रस्ता आहे कान्हेरी रस्ता। दररोज या रस्त्यावर अशाच प्रकारची अवस्था असते। मोठं वाहन आलं, विशेषतः ST असेल किंवा मोठा एखादं मालवाहू गाडी आली की या रस्त्याची अवस्था अशी होती, रस्ता पूर्णपणे या ठिकाणी ब्लॉक होतो आहे। आजही या ठिकाणी आपण बघू शकतो आहे इतक्या रहदारीच्या रस्त्यावर प्रशासनाचं खरं तर खास नियोजन हवं आहे। कित्येक गेली दिवसापासून या रस्त्याची हीच अवस्था आहे। प्रत्येक दर 2 तासाला 1 तासाला हा रस्ता जाम होतो आहे, मात्र याकडं फारसं कुणाचं लक्ष ना कुठल्या लोकप्रतिनिधीचं लक्ष या रस्त्याकडं ना इथल्या प्रशासनाचं। सतत आम्ही जेव्हा लक्ष वेधतो त्यांचं, आम्ही काही करू शकत नाही, आम्ही समस्या सोडवूही शकत नाही, मात्र जे सोडवणारे आहेत त्यांचं लक्ष जेव्हा आम्ही वेधून घेतो तेव्हा योग्य रिस्पॉन्स मिळत नाही। आपण गेले अनेक दिवसापासून हा प्रश्न उचललेला आहे। हा खड्डा आपण बघू शकताय, पुढं अशा प्रकारे दुकान आहेत, मात्र त्या दुकानात जायला इथं हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलला जाण्यासाठी अशा प्रकारे रस्ता जर क्रॉस करायचा म्हटलं तर सामान्य किंवा वयोवृद्ध लोक कसा करतील हा विचार नेहमी आम्ही प्रशासनाकडं विचारणा करतो आहे, मात्र याच्याकडे अद्याप लक्ष दिलेलं नाही। गेली कित्येक दिवसापासून हा रस्ता अशाच प्रकारे खोदून ठेवलेला आहे, त्यामुळं पलीकडल्या बाजूला वाहनं जायला रस्ता नसल्यामुळं अशा प्रकारे वाहतूक प्रत्येक 1 तासाला या रस्त्यावर जाम होते। सतत या रस्त्यावरची वाहतूक प्रचंड मोठ्या प्रमाणात, कारण पुढं हा रस्ता कानडी असेल किंवा लहुरी असेल तसंच विडा वगैरे या भागात जात असल्यामुळं या रस्त्यावरची वाहतूक मोठ्या संख्येने आहे, त्यामुळं रहदारी कधी न थांबणारी रहदारी आहे। ह्या काही एक दिवस किंवा एका विशिष्ट वेळेचा प्रश्न नाही आहे। शाळेतली मुलं याच रस्त्यानं दररोज जातात येतात, मात्र या रस्त्याची असुरक्षितता बघता खरं तर हा इशारा आहे, नियतीनं दिलेला इशारा म्हणूया की आजच्या या कार अतिशय कडीला जाऊन धडकली आहे। आपण बघितलं त्याचं नुकसानही किती झालं आहे, मात्र जीवितहानी झाली नाही, केवळ एका महिलेला किरकोळ मार लागल्याचं सांगितलं जातं आहे। आणि अशा प्रकारे हे खड्डे आपण बघू शकताय, या ठिकाणी हा किती मोठा खड्डा आहे, त्याचं जर तुम्ही आपण बघितलं तर टेस्टिंग झालेली आहे तर आता हा बुजून घ्यायला हरकत नव्हता। आणि मी मगा म्हटल्याप्रमाणे आपल्याला आपण बघू शकता या ठिकाणी हे नुकसान जे आहे गाडीचंही नुकसान भरपूर झालेलं आहे। आपण बघू शकता ही गाडी पूर्ण डॅमेज झालेली आहे। जर इतक्या रहदारीच्या रस्त्यावर अशा प्रकारचे अपघात होत असतील तर लोकांचं जीवन किती सुरक्षित आहे याचा आता केजवासियांनी विचार करणं गरजेचं आहे। आपण बघू शकता ही गाडी अशा प्रकारे एकदम कडेला जाऊन धडकलेली आहे।
दुकानाच्या काही मालाचंही नुकसान या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसतंय. पुढेही आपण बघू शकता अशा प्रकारे ही गाडी धडकल्यानं या ठिकाणचं दुकानाचंही नुकसान झालेलं आहे आणि या मुलाची ही सायकलसुद्धा या ठिकाणी आपण बघू शकतो कशा प्रकारे झाली. सुदैवानं हा मुलगा सायकल लावलेली होती त्या अवस्थेत, म्हणून ही या ठिकाणी सायकल ही अशा प्रकारे या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. या गाडीच्या या धडकेनंतर दुकानाचंही असं नुकसान आपल्याला दिसतं या ठिकाणी झालेलं आहे आणि इतर आपण बघू शकता लांबपर्यंत या दुकानातला जो माल आहे तो बाहेर येऊन या ठिकाणी पडलेला आहे. याला धडकल्यामुळं अखेर हे जे आहे अशा प्रकारे ही सगळी गाडीच्या खालपर्यंत आपण बघू शकता हा माल दुकानाचा पडलेला आहे. आपण बघू शकता या दुकानाचंही बरंचसं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि विशेष म्हणजे या अपघातामध्ये 2 महिला देखील जखमी झालेल्या आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय केज या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे. मात्र एवढं म्हणूया निश्चित की सुदैवानं याच्यात जीवितहानी झालेली नाही, मात्र झालेल्या नुकसानीचं या ठिकाणी आपण विचार करता अशा प्रकारचे अपघात या रस्त्यावर आता होऊ शकतात हा इशारा या ठिकाणी आपल्याला दिला गेला आहे. सामान आपण बघू शकतो.